कणसरा माता चौकात शारदीय नवरात्र उत्सव उत्साहात। महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान संलग्न कणसरा माता चौक मित्रमंडळ नाशिक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा होत आहे। बोरगड येथील कणसरा माता चौकात 22 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 दरम्यान हा भव्य उत्सव पार पडणार असून यंदाचे हे मंडळाच्या उत्सवाचे 11वे वर्ष आहे। उत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। संगमनेर कलापथक, धागूर कलापथक, ढाब्याचा पाडा कलापथक तसेच सोंगे मुखवटे कलापथक अशी विविध आकर्षक सादरीकरणे यामध्ये रंगणार आहेत। स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व आदिवासी सांस्कृतिक वारसा जपणे हा मंडळाचा उद्देश आहे। त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या काळात नागरिकांना भक्तिभावासोबतच एक वेगळा सांस्कृतिक अनुभव घेता येणार आहे। या उपक्रमामुळे परिसरात भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जाणीव दृढ होण्यास हातभार लागणार आहे। उत्सवाला महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल सर, कणसरा माता चौक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मयूर बागुल आणि कार्याध्यक्ष सुरेंद्र चौरे यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव अधिक प्रभावी व यशस्वीपणे साजरा होत आहे। नमस्कार, मी मयूर अशोक बागुल, राहणार बोरगड। आम्ही गेल्या 11 वर्षापासून बोरगड परिसरात या कणसरा महोत्सव म्हणून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करतो। या कार्यक्रम आयोजन करण्याचा मागचा उद्देश हाच आहे की आपल्या खेड्यापाड्यातल्या ज्या कलापथक आहेत त्यांची जोपासना करणे। आपण खेड्यांमधून कलापथकांना इथे बोलवून शहरी भागात त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी आपण इथे स्टेज उपलब्ध करून देतो। त्याच्यानंतर आपल्याकडे प्रमुख मान्यवरांचे प्रबोधन पण असते। विविध राज्यामधले जे आदिवासी रूढी परंपरांबद्दल माहिती देणारे जे प्रमुख मान्यवर आहे ते इथे येऊन आपल्या कार्यक्रमात सर्वांना गायडन्स करतात। त्याचप्रमाणे आदिवासी बचाव अभियान या महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान संलग्न कणसरा माता चौक मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष या वतीने मी सर्व भाविकांना आमच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देतो। सर्वांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा। आपल्याकडे विविध प्रकारचे बक्षिसे सर्वांना दिले जाते। सर्वांनी आवर्जून आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा अशी विनंती। महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान आणि कणसरा माता चौक मित्रमंडळ यांच्या वतीने गेल्या 11 वर्षापासून या ठिकाणी या कणसरा महोत्सव सुरू आहे। खरं तर आदिवासीची जी संस्कृती आहे ती संस्कृती टिकवण्याचं काम या माध्यमातून होत आहे। अलीकडे आपण जर पाहिलं तर फक्त नृत्य आणि नृत्य याच्याकडे हा जो काही ओघ आहे त्याला वेगळं वळण देण्याचं काम, वेगळं म्हणजे चांगल्या अर्थाने की जी संस्कृती टिकली पाहिजे म्हणून आदिवासी समाजाच्या ज्या काही परंपरा, रूढी परंपरा आहेत त्यांचे वाद्य आहे, नृत्य आहे, या कलांचं सादरीकरण आपण या मंचावरती गेल्या 11 वर्षापासून करत आहोत। उद्देश असा आहे की आमचे जे काही बांधव आहेत ते नोकरी धंद्याच्या निमित्ताने शहरात आले आणि शहरात आल्यानंतर त्यांचे जे काही मुलं आहेत ते लहानचे मोठे या शहरात होत असताना ते जी आदिम संस्कृती आहे, आदिम संस्कृतीचा त्यांना विसर पडत चालला आहे। कदाचित ती पुनर्जीवित करण्याच्या हेतूने आम्ही हा महोत्सव गेल्या 11 वर्षापासून सुरू केला आहे। या महोत्सवाची व्याप्ती आता हळूहळू वाढत आहे। तसं या ठिकाणी या कणसरा महोत्सव सुरुवात झाला, असेच महोत्सव गाव खेड्यामध्ये सुद्धा सुरू झाले आहेत। अनेक ठिकाणी असे महोत्सव सुरू होण्याचं कारण असं आहे की या निमित्ताने जी काही संस्कृती आहे ती संस्कृती पण पुनर्जीवित होते आणि ती संस्कृती पुनर्जीवितच होत नाही तर ती अधिकाधिक पुढे प्रभावीपणे कशी येईल। कारण आम्हाला या ठिकाणी धोका आहे भविष्यामध्ये की लोक या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृतीचं अनुकरण करू लागले आहेत आणि ज्याच्यामुळे आदिवासीत्व जे आहे ते आदिवासीत्व संपतं की काय अशा प्रकारचा धोका असल्यामुळे आम्ही जे काही सुशिक्षित सर्व मंडळी आहे या सर्व मंडळी एकत्र येऊन आम्ही हा प्रोग्राम सुरू केला आहे। नक्कीच हा आदर्श प्रोग्राम आहे। याच्यामध्ये नृत्य, कला, संस्कृतीबरोबरच जे काही समस्या आहेत आदिवासींच्या समस्या असतील किंवा एकूणच सर्व समाजाच्या काही समस्या आहेत त्या समस्यालाही वाचा फोडण्याच्या हेतूने आम्ही मधून याच्यामध्ये चांगल्या व्याख्याते बोलून त्या व्याख्यात्यांच्या रूपाने आम्ही जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत। आजचा हा कार्यक्रम आहे 2 दिवस पाण्याने जरी व्यत्यय आला असला पण आजपासून खऱ्या अर्थाने तो सुरू झाला आहे। पुढे रंगत वाढत जाणार आहे। शेवटच्या दिवशी आम्ही जे काही आदिवासी बोहडा असतो तर बोहड्याचं नृत्य प्रकार या ठिकाणी 12 वाजेपर्यंत आम्ही सादर करत असतो। ज्या योगे की आदिवासी हा निसर्ग पूजक आहे। निसर्गाच्या देवदेवता असेल, सूर्य, चंद्र किंवा वनस्पती आहेत, नाग आहे, वाघ आहे, हे जे काही प्राणी आहेत त्या प्राणी आमचे देवता आहेत आणि म्हणून जल, जमीन, जंगल यांना वाचवण्यासाठी आदिवासीची संस्कृती आहे ती संस्कृती अविरत पुढे चालू ठेवण्यासाठी हा महोत्सव सुरू केला आहे। मी सर्वांना आवाहन करेल की या महोत्सवात येऊन नक्कीच आदिवासी संस्कृती काय आहे किंवा
भारतीय लोकांचे संस्कार काय आहेत, एकूणच फक्त आदिवासीच नाही तर सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून हा महोत्सव एक वेगळं नैपुण्य दाखवणार आहे, वेगळेपण दाखवणार आहे. आणि म्हणून लुप्त होणाऱ्या कला, परंपरा, रूढी, रीतिरिवाज, वाद्य संस्कृती या सर्वांचा मेळ म्हणजे हा मोगी महोत्सव आहे, हा कणसारा महोत्सव आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची या ठिकाणी मी सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मी सुरेंद्र राम चौरे, आदिवासी बचाव अभियान सदस्य तसेच कणसारा माता चौक मित्रमंडळाचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो इथं. आतापर्यंत आम्ही 11 वर्ष आले. 11 वर्षापासून आम्ही इथं सांस्कृतिक कार्यक्रम भरवतो. आमच्या इथं आदिवासी रूढी परंपरा जोपासल्या जातात. आमच्यावर आदिवासी रूढी परंपराच्या विपरीत होत चाललेल्या आहेत, ते आम्ही टिकून ठेवण्याचं काम करण्यासाठी आम्ही इथं दरवर्षी म्हणजे आता जवळपास 11 वर्ष होत आले. 11 वर्षापासून आम्ही आमच्या आदिवासी रूढी परंपरेचा प्रोग्राम दाखवत आलेलो आहे. तसेच आता अशोक बागुल सर म्हटले, राम चौरे म्हटले, के गांगुडे म्हटले, यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही कार्यक्रम दरवर्षी साजरा